तर मित्रो बघताय एकदम हुबेहूब मार्लेश्वरचा देखावा आणि शंकराची पिंड वगैरे बघू शकता। जशी मार्लेश्वरच्या गुहेमध्ये आहे तशीच सेम टू सेम एकदम अप्रतिम। गणपती बाप्पा मोरया। नमस्कार मित्र हो, मी साईराज किरे स्वागत करतो तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्र गणेशोत्सव सुरू आहे आणि 5 दिवसाच्या बाप्पांचं विसर्जन झालं आहे आणि आमचा सुद्धा बाप्पा 5 दिवसांनी गेलेला आहे, जसं मी पहिल्या व्हिडिओमध्ये बोललो। आणि आत्ता मी आलो आहे माझ्या आत्तेकडे मिरजोळ या गावी आणि ते बघताय माझे 2 भाचे आहेत। हाय करा। हाय हाय। तर आता आपण आहोत माझ्या आत्तेकडे आणि मित्रो आज मी तुम्हाला एक देखावा दाखवणार आहे आणि एवढा सुंदर केला माझ्या दादाने, म्हणजे माझ्या आत्तेच्या मुलाने देखावा बनवला आहे आणि तो देखावा बनवला आहे कोणता माहिती आहे का? मार्लेश्वरचा देखावा। आणि मित्रो रत्नागिरीमध्ये आहे ना मंगलमूर्ती सजावट आणि कांचन डिजिटल ह्या गणेशोत्सवामध्ये आहेत ना हे लोक आहेत ना स्पर्धा घेतात या देखाव्यांच्या आणि त्यामध्ये ह्या मार्लेश्वर देखाव्याचा माझ्या दादाने बनवलेल्या 1 नंबर आला आहे दोन्ही ह्याच्यामध्ये सुद्धा। तर तोच देखावा आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघताय श्री मार्लेश्वर तीर्थक्षेत्र। खरंच मित्रो एकदम मार्लेश्वरला आल्यासारखा फील होतोय। आणि मित्रो जसं मार्लेश्वरला गणेश मंदिर आहे तसंच एकदम हुबेहूब गणेश मंदिर बनवलं आहे। आणि मित्रो इथे बघताय आपलं भोलेनाथांचा डमरू आणि त्रिशूळ आणि बघताय भगवा आपलं निशाण। आणि मित्रो बघताय दगडांचा आकार उकार देखील हुबेहूब मार्लेश्वर सारखाच आहे। अप्रतिम कलाकृती। हुबेहूब मार्लेश्वरचा देखावा आणि शंकराची पिंड वगैरे बघू शकता। जशी मार्लेश्वरच्या गुहेमध्ये आहे तशीच सेम टू सेम एकदम अप्रतिम। तर मित्र आता आपण शंकराची पिंड सुद्धा बघितली आणि मार्लेश्वरचं मेन आकर्षण म्हणजे मार्लेश्वरचा धबधबा। तर तो देखील बघताय तुम्ही इथे एकदम हुबेहूब प्रतिकृती। तर मित्र देखावा बघण्यासाठी खूप सारे लोक वगैरे येत आहेत। तर मित्र आता आपण मस्तपैकी सुंदर असा मार्लेश्वरचं दर्शन घेतलेलं आहे। म्हणजे साक्षात असं मार्लेश्वरला गेल्याचा असा एकदम फील आला
दादा अप्रतिम देखावा. आणि मित्रो हा माझा दादा. आणि दरवर्षी मित्रो काही ना काही देखावे बनवत असतो. गेल्या वर्षी मित्रो जेजुरी गडाचा दादाने देखावा बनवला. तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहिला असालच. आणि दादा तुला हा देखावा बनवायला किती दिवस लागले? साधारण महिना गेला. ओके. आणि कशापासून बनवलास तू हा देखावा? पूर्ण कागद, पुट्टा. ओके. सगळे सर्व इको फ्रेंडली. ओके. आणि माझा हा भाऊ आहे पंचम वाडकर. तर याने पण मदत केली. हा दादाचा मुलगा म्हणजे माझा भाचा. आणि हे 2 भाचे या सर्वांनी पण दादाला मदत केली आहे. केलीत ना रे? तर दादा खरंच खूप खूप मस्त. आणि मित्रो आणखीन एक गोष्ट, मंगलमूर्ती सजावट आणि कांचन डिजिटल हे आहेत ना, दरवर्षी गणेशोत्सवामध्ये देखाव्याच्या स्पर्धा घेत असतात. तर यामध्ये ह्या मार्लेश्वर देखाव्याचा दादाने केलेल्या 1 नंबर आला दोन्ही याच्यामध्ये आणि पूर्ण रत्नागिरीमध्ये. दादा त्यासाठी तुला खूप खूप अभिनंदन. तर खरंच मस्त. आणि असेच तू पुढे पण देखावा बनवत राहा आणि तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रो आता आलेलो आहे फायनली घरी. आणि खूप सुंदर असा दादाने देखावा बनवला होता. एकदम अप्रतिम. म्हणजे असं वाटलं की म्हणजे खरोखर मी मार्लेश्वरला आलो आहे की काय असं एकदम फील झालं. आणि म्हणजे गुहा वगैरे एकदम म्हणजे खरोखर म्हणजे हुबेहूब एकदम शंकराची पिंड वगैरे, धबधबा तर भाई जबरदस्त. तर 1 नंबर. तर मित्रो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला 1 लाईक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा, जेणेकरून तुम्हाला येणार नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन लगेच मिळेल. तर व्हिडिओ पुढच्या आशा एखाद्या सुंदर व्हिडिओवर. तोपर्यंत बाय बाय.